नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही हा माझा जर व्हिडिओ पाहिला तर 100% तुम्हाला गर्भाशयाविषयी चांगली माहिती भेटेल। तुम्ही मला ओळखतच असाल, मी तुमची मैत्रीण शारदा गणपत त्र्यंबके। माझा दवाखाना मिरज येथे आहे, जिल्हा सांगली आहे। मैत्रिणींनो, महत्त्वाचा विषय गर्भाशय। प्रत्येक स्त्रीला गर्भाविषयी माहिती पाहिजेच, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गर्भाशयाविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करते। मैत्रिणींनो, गर्भाशय हे आपल्या बंद मुठी एवढे म्हणजेच नाशपती फळ तुम्ही पाहिलंच असेल त्याप्रमाणे त्याचा आकार असतो, किंवा पेरू पाहिलाय का तुम्ही? उलटा पेरू जर ठेवला तर गर्भाशयाचा आकार तसा दिसतो। गर्भाशयाची लांबी ही 7.5 सेंटीमीटर असते, रुंदी ही 5 सेंटीमीटर आणि जाडी 2.5 सेंटीमीटर असते। मैत्रिणींनो, गर्भाशयाचा आकार हा नेहमी स्त्रियांच्यावर अवलंबून असतो, पण सर्वसाधारणपणे गर्भाशय हे मुठी एवढे असते। गर्भाशयाचे मुख्य कार्य काय? गर्भधारणा करणे, गर्भाचे 9 महिने 9 दिवस पालनपोषण करून प्रसूतीच्या वेळी त्याला बाहेर काढणे। मैत्रिणींनो, गर्भाशय हे आपल्या ओटीपोटामध्ये मलाशय आणि मूत्राशय ह्यामध्ये असते। गर्भाशयाचे मुख्य कार्य काय? स्त्रीला मातृत्व देणं किंवा स्त्रीचे हार्मोन योग्य राखणं। गर्भाशयामध्ये जर काही प्रकारचे आजार असतील, म्हणजे कोणते? तुम्हाला गर्भाशयामध्ये गाठी असेल किंवा गर्भाशयामध्ये ॲडेनोमायसिस असतं, म्हणजेच काय? गर्भाशयाला 3 स्तर असतात। पहिली गोष्ट, गर्भाशय चे ॲनाटॉमी तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। गर्भाशयाचे 3 पार्ट असतात। वरच्या बाजूला जो रुंद पार्ट असतो त्याला फंडस म्हणतात, मधला भाग बॉडी आणि जो योनीमध्ये उघडतो तो सर्व्हिक्स असते। मैत्रिणींनो, गर्भाशयाच्या आतील स्तराला जाड झाला तर काय होतं? तर आपल्याला पाळी येते। गर्भाशयाच्या आतील स्तराचं काय काम असतं? फलित बीज म्हणजेच काय? ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीला गर्भ राहतो तो फॉलोपियन ट्यूब मध्ये राहतो, त्यानंतर ते बीज गर्भाशयाच्या आतील बाजूला येते आणि त्याचे पालन पोषण करते। म्हणजेच काय? गर्भाला एक नाळ असते, त्या नाळेद्वारे त्या बाळाला मातेचं रक्त पोहोचलं जातं। परंतु ज्या वेळेस तुम्हाला गर्भ राहत नाही त्यावेळेस गर्भाशयाचा जो आतील स्तर असतो तो मासिक पाळीच्या वेळेस बाहेर पडतो, त्यावेळेस बहुतेक स्त्रियांना, मुलींना वेदना होतात। थोडक्यात तुम्हाला गर्भाशयाचे कार्य मी सांगितलेले आहे। बहुतेक स्त्रिया डॉक्टरकडे जातात, त्यांच्या पोटात दुखू लागलं की आणि मासिक पाळी फार दिवस राहिली तर डॉक्टर काय म्हणतात? सोनोग्राफी केल्यानंतर गर्भाशयामध्ये गाठ तयार झाली किंवा गर्भाशयाच्या स्नायूचा स्तर वाढत गेला तर डॉक्टर काय म्हणतात? गर्भाशय काढून टाका। मैत्रिणींनो, गर्भाशय काढणं म्हणजे ही मोठी शस्त्रक्रिया आहे। शक्यतो माझ्या मते गर्भाशय काढण्याची घाई करू नका। गर्भाशय काढल्यामुळे तुमच्या शरीरातील इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण पूर्ण कमी होते, त्यामुळे तुमचे सांधे दुखतात, हाडं दुखतात, वजन वाढतं आणि तुमचं स्त्रीत्व कमी होतं। तुम्हाला कधीही आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं असेल तर गर्भाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। ज्या वेळेस तुम्ही लैंगिक संबंध करता त्यावेळेस पुरुषांनाही फार आनंद होतो, पण ज्या वेळेस तुम्ही गर्भाशय काढता त्यावेळेस तुमचा योनी मार्ग छोटा होतो, योनी कोरडी पडते आणि साहजिकच पती पत्नीमध्ये भांडणे होतात किंवा गैरसमज होतात आणि दुरावा निर्माण होतो। त्यामुळे जर तुम्हाला लैंगिक सुख घ्यायचं असेल, आपल्या पतीवर जर तुमचं प्रेम असेल आणि तुमच्या पतीला जर BP, शुगर किंवा कोणतेही आजार होऊ नयेत अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या गर्भाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। मैत्रिणींनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला लैंगिक समस्या किंवा तुम्ही संभोग कसा करावा ह्याविषयी वारंवार माहिती देते। त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला सेक्स्युअल लाईफ, लैंगिक लाईफ जर चांगलं जगायचं असेल तर गर्भाशय काढण्याचा प्रयत्न करू नका। जर गर्भाशय जर तुम्ही काढलं, तुम्हाला दाढी
किंवा मिशा हलक्याशा येऊ शकतात, तुमचा आवाज घोगरा होऊ शकतो, तुम्हाला जाड होता तुम्ही म्हणजे पोट सुटते. कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर तुम्ही गेला, जर तुमचे पोट मोठे असेल, हाडं दुखत असतील, तर साहजिकच तुमचं इम्प्रेशन पडत नाही. तुम्ही कितीही सुंदर साडी घाला, कितीही मेकअप करा, परंतु शरीर हे सुंदर असणं फार महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला छान राहायचं म्हणजे जर तुम्हाला जाड नको किंवा तब्येत चांगली पाहिजे, तर गर्भाशयाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मैत्रिणींनो, गर्भाशयाची काळजी घेण्यासाठी तुम्ही योग्य आहार घ्या. आहारामध्ये तेलकट, तुपट, मैदा हे पदार्थ खाऊ नका. बेकरीचे पदार्थ कमी करा. गव्हाच्या चपात्या जर खाल्ल्या तर त्याला तेल लावू नका. आहारामध्ये कोणतेही एक फळ चालू ठेवा. आता जर तुमच्या गर्भाशयाला गाठ आली किंवा आतील स्तर वाढू लागला, तर त्यावर विशिष्ट प्रकारचे हॉर्मोनचे इंजेक्शन जर तुम्ही घेतले, आयुर्वेदिक जर औषध घेतले, तर 100% तुमचे गर्भाशयाच्या गाठी कमी होऊ शकतात. सोनोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये जर गाठ आली किंवा ॲडेनोमेसिस असेल किंवा तुमच्या अंगावरचे फार जात असेल आणि पोटामध्ये वेदना होत असतील, हातपाय दुखत असेल, लघवीला जळजळ होत असेल का वारंवार लघवीला जावं लागत असेल, तुम्हाला संडासला साफ होत नसेल म्हणजे कॉन्स्टिपेशन जर होत असेल, अशा काही तक्रारी असतील, रक्ताचं प्रमाण जर कमी झालं असेल, तर आपल्या क्लिनिकला जर तुम्ही भेट दिली, 100% तुमच्या गर्भाशयातील गाठी कमी होतील किंवा बाकीचे जे गर्भाशयाचे आजार आहेत ते सुद्धा कमी होतील. आपल्याकडे फार सुंदर असतात, फक्त त्याला वेळ लागतो. जर तुम्ही 3 महिने व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली तर तुमच्या गर्भाशयातील गाठी कमी होऊ शकतात. आणि मैत्रिणींनो, गर्भाशयाच्या गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात. हजारातून एखादी स्त्री असते तिला गर्भाशयाचा कॅन्सर होतो. जर गर्भाशयाचा कॅन्सर झाला तर तुम्ही गर्भाशय काढू शकता, परंतु जर हलकीशी जर फायब्रॉइडची गाठ असेल किंवा काही आजार असेल तर तुम्ही गर्भाशय काढण्याचा प्रयत्न करू नका. मैत्रिणींनो, तुम्हाला गर्भाशयाचे कोणतेही आजार असेल, एक वेळा आपल्या क्लिनिकला या, भेट द्या. मी तुम्हाला त्यावर व्यवस्थितपणे आयुर्वेदिक औषधं किंवा हॉर्मोनची ट्रीटमेंट करून तुमचं गर्भाशयाचं संरक्षण 100% करेन. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.